दरम्यान विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचंय, हौशे नवशे गवशे येतील, तुम्हाला आश्वासनं देतील, पण त्यांना भूलू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत म्हटलं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आलेली. यावेळी भर पावसात अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावलाय. महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचंय, तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे नवसे गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केला. मित्रांनो, भावनिक होऊ नका. इमोशनल होऊन प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, काम करावं लागतं, विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं असतं. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझाचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध